सिंपल प्रेझेंट टेन्स मीन्स काय? वर्तमान काळ. सिंपल प्रेझेंट टेन्स मीन्स वर्तमान काळ. स्ट्रक्चर काय? सब्जेक्ट प्लस V1 प्लस S प्लस ऑब्जेक्ट. इथे बघा मी काय केले, सिंग्युलर आणि प्लुरलचे सेपरेट सेंटेन्स घेतलेले आहे. इथे मी सिंग्युलर चे जे काही सब्जेक्ट असेल म्हणजे एक व्यक्ती आणि प्लुरल मीन्स काय? अनेक व्यक्ती. तर एकापेक्षा जास्त असतील तर त्याला आपण काय म्हणतो? प्लुरल. आणि एकच व्यक्ती असेल तर त्याला आपण काय म्हणतो? सिंग्युलर. आता सिंग्युलर मध्ये कुठले कुठले सब्जेक्ट येतात? तर I, he, she, it किंवा एक पर्सन नेम किंवा प्लेस नेम पण येऊ शकतं. प्लुरल मध्ये काय काय येतं? we, you, they, एकापेक्षा जास्त व्यक्ती, जागे म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती, पीपल, जसे की असंख्य लोक, त्याला प्लुरल म्हणतात. ठीक आहे. आता आय, आपल्याला यस कुठे लावायचं? जेव्हा आपला सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल, आय सोडून. ओके. आपला सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल, जसं की ही, शी, बॉय. बॉय कसं इथे एकटा आहे. परत रजत पण काय इथे एकटाच मुलगा आहे ना, तर त्याच्या वर्बला आपण काय लावलंय? यस लावलेला आहे. इथे पण बघा यस लावलंय आणि इथे पण बघा यस लावलंय. पण इथे लक्षात घ्या ईएस लावलंय. तर काही वर्ब असे असतात ज्याला आपण ईएस लावतो आणि काही वर्ब असे आहेत की ज्याला आपण फक्त यस लावतो. पण मी सांगणार एका व्हिडिओमध्ये की कोणाला तुम्हाला यस किंवा यस लावायचं, कोणत्या वर्बला यस किंवा यस लावू शकता. ठीक आहे. आता इकडे बघा जे प्लुरल मध्ये वी, यू, दे हे सगळे तुम्हाला काय भेटते? प्लुरल म्हणजे अनेक वचनी वर्ड्स आहेत. इथे रजत आणि रजतची सिस्टर म्हणजे दोघं जण आहेत, म्हणून ते काय झाले? प्लुरल. ठीक आहे. I visit my relative every Sunday. I visit my relative every Sunday. मी दर संडेला माझ्या नातेवाईकांना भेटतो. He drinks milk every day. तो रोज दूध पितो. She eats fish. ती काय खाते? फिश खाते, मासे खाते. Boy watch television in the evening. जो मुलगा आहे तो काय करतो? टीव्ही बघतो. कधी बघतो? तर इव्हिनिंगला. रजत हेल्प्स हर मदर, रजत हेल्प्स हिज मदर इन द किचन. रजत त्याच्या मम्मीला काय करतो? किचन मध्ये मदत करतो. आता प्लुरलचे सेंटेन्स बघा. वी विजिट आवर रिलेटिव्ह एव्हरी संडे. इथे बघा जे प्लुरल आहे तिथे मी कोणत्याच वर्बला यस किंवा यस लावलेलं नाही आहे. बघा तुम्ही चेक करू शकता, इथे पण मी नाही लावलेलं. वी विजिट सेंटेन्स बघा. वी विजिट आवर रिलेटिव्स एव्हरी संडे. आम्ही दर संडेला नातेवाईकांना भेटतो. यू ड्रिंक्स मिल्क एव्हरी डे. तू रोज दूध पितो. दे ईट फिश. ते मासे खातात. बॉईज वॉच टेलिव्हिजन इन द इव्हिनिंग. मुले इव्हिनिंगला काय बघतात? टीव्ही बघतात. Rajat and his sister help her mother. Help his mother in the kitchen. Rajat and his sister help his mother in the kitchen. ते त्याच्या मम्मीला काय करतो? किचन मध्ये मदत करतो. हेल्प देअर मदर. ते त्याच्या मम्मीला काय करतात? ते किचन मध्ये मदत करतात. ठीक आहे. रीड अगेन. आय विजिट माय रिलेटिव्ह एव्हरी संडे. मी माझ्या रिलेटिव्हला दर संडेला भेटतो. ही ड्रिंक्स मिल्क एव्हरी डे. तो रोज दूध पितो. शी ईट फिश. ती मासे खाते. बॉय वॉच टेलिव्हिजन इन द इव्हिनिंग. मुलगा इव्हिनिंगला टीव्ही बघतो. रजत हेल्प्स हिज मदर इन द किचन. रजत त्याच्या मम्मीला किचन मध्ये मदत करतो. प्लुरल सेंटेन्स बघा. वी विजिट आवर रिलेटिव्स एव्हरी संडे. आम्ही दर संडेला आमच्या नातेवाईकांना भेटतो. यू ड्रिंक मिल्क एव्हरी डे. तू दररोज
आणि त्याची बहीण जी आहे ती त्याच्या मम्मीला किचनमध्ये काय करते, मदत करते. तर सिंग्युलर मध्ये काय काय सांगितलं तुम्हाला, आय, ही, शी अँड इट. पर्सन नेम, प्लेस नेम, एखाद्या व्यक्तीचं नाव, जागेचं नाव किंवा ॲनिमल्स नेम, हे सगळे कुठे येणार, सिंग्युलर मध्ये. प्लुरल मध्ये काय येणार, वी, यू, दे, पीपल. असंख्य व्यक्ती म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तर तुम्हाला इथे म्हणजे त्या वर्गाला तुम्हाला यस यस लावावं लागणार नाही, ते कुठे येणार, प्लुरल मध्ये. ठीक आहे.